दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आणणारे सूचक विधान करत मंत्री भरतशेठ गोगावले यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांच्याबाबत बोलताना त्यांच्यावर आम्ही बोलणं योग्य नाही असे म्हणत संयमित भूमिका घेतली. गोगावले यांनी ऑपरेशन टायगरबाबतही आपले मत व्यक्त केले. या पार्श्वभूमीवर राज्यात पडद्यामागे काही मोठ्या घडामोडी सुरू असल्याचे संकेत त्यांनी दिले. तसेच ठाकरे गटातील सध्या न बोलणारे काही खासदार लवकरच शिंदे सेनेत पहिल्या रांगेत दिसतील असे ते म्हणाले. या वक्तव्यामुळे आगामी काळात पक्षांतराच्या घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसं ऑपरेशन टायगरची तर अगोदर सुरुवात झालेली आहे, परंतु या जिल्ह्यातला हा एक मोठा पक्षप्रवेश आहे आणि ठीक आहे, आम्ही काम करतोय. कामाच्या स्वरूपाने जे काही लोक आकर्षित होत आहेत, त्यानंतर ह्याच्यानंतर पण आणखीन काही लोक आहेत. काही लोक आता आम्हाला भेटून गेलेत आणि काही लोक येत आहेत. तर ही सुरुवात चालू राहील पुढं, कारण आम्ही काम करतोय. कामाचा मोबदला आहे, बाकी याच्या पलीकडे काही गोष्टी अशा असतात उघड करायच्या नसतात. शिवाजी महाराजांनी काही गनिमी काव्याने आपल्याला माहिती आहे युद्धनीती जिंकलेली आहे. तसं काही गनिमी काव्याने चालायचं असतं आणि मला असं वाटतंय जो समोरचा काय बोलतोय नाही बोलतोय तेच उलट समजून जायचं आपण काय, आणि तुम्हाला थोड्याच दिवसामध्ये त्याची प्रचिती येईल. जे काही नाही बोलणारे होते तेच पहिल्या रांगेमध्ये असतील ते तुम्हाला ही जागा पाहिजे. मुद्दा असा आहे 29चं आजच कोण काय सांगत नाही, परंतु आतापर्यंत आम्ही सर्व एकत्र लढतोय आणि पुढेही लढण्याची आमची मानसिकता आहे. ठीक आहे, एखाद्या जागेचा काय अपवाद असू शकतो, तो बसून आमचे नेते, बीजेपीचे नेते, राष्ट्रवादी नेते याच्यावरती काही तोडगा काढू शकतात. काही मागच्या वेळेला जागा अदलाबदल पण केल्या ना आम्ही, त्यांनी पण केल्या. त्याप्रमाणे जर काय पुढे भविष्यामध्ये काय असेल त्यावेळेला बघूया. परंतु आत्ताची जी वेळ आहे ती आज योग्य वेळ आलेली आहे आणि भगीरथ सारखा एक चांगला अभ्यासू होतकरू कार्यकर्ता आज आमच्या समेत येतोय. आणि ठीक आहे, संघटना वाढीसाठी प्रत्येक आपापला प्रयत्न चालू आहे, तो करत. आणि 2 वर्षानंतर 3 वर्षानंतर काही घडामोडी होतील ते आज तुम्ही आम्ही कोण सांगू शकतो. दडपशाही आणि बिडपशाही कुठंच कोणाची काय चालणार नाही. त्याचं कारण आहे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पक्षाचे पालकमंत्री आहेत. आमचं ठरलेलं आहे 60-40चा काय रेशो आहे त्याप्रमाणे चालणं गरजेचं आहे. तो कोणी का असेना, आमचा पण का पालकमंत्री असेना, आणि त्याप्रमाणे चालेल. आणि नगरविकास खातं हे स्वतः एकनाथ शिंदे साहेबांकडे असल्यामुळे जो काय आमच्या हिश्श्याचा निधी आहे तो आम्ही भागीरथला इथं देऊ. त्यामध्ये काही कोणाची अडचण येण्याचं काही कारण येत नाही. प्रत्येक जण आपापला पक्ष वाढवायचा प्रयत्न करतोय, त्याबद्दल काही दुमत नाही आहे. परंतु युती तोडायची नाही हे ठरलेलं आहे. युती अबाधित राहायला पाहिजे, कारण आज जी देशामध्ये सत्ता आहे ही कुठल्या एका पक्षाची नाही आहे. ही सगळ्यांनी मिळून जेव्हा मेहनत घेतली तेव्हा देशामध्ये आज आमची एनडीएची सत्ता आहे आणि त्याचीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आलेली आहे हे आपल्याला माहिती आहे. त्याच्यामुळे भविष्यामध्ये मतदारसंघ वाढतायत, मग ते खासदारकीचे पण वाढतात आणि आमदारकीचे पण वाढतायत. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये तर 48चे 72 खासदारकीचे मतदारसंघ होत आहेत, 288चे आमदारकीचे मतदारसंघ आहेत, ते 432 होत आहेत, 432 होत आहेत. तर अशा प्रकारचे हे सगळे, कारण 1.5पटचा हा रेशो आहे आणि 1.5पटच्या रेशोमध्ये महाराष्ट्रामध्ये एवढे होत आहेत तर देशामध्ये किती होती. आणि मग तिथं आमची प्रत्येकाची जरूर लागणार नाही का, त्यासाठी युती ही अबाधित राहील असं आम्हाला वाटतं. लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो, रायगड. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.